अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर असल्याचा आरोप निलेश लंकेंनी केलाय। व्हिडिओ ट्विट करत त्यांनी हा आरोप केला आहे। सुरक्षा यंत्रणांनो थोडा उठा, माणूस गोदामापर्यंत आलेला आहे असं निलेश लंके यांनी म्हटलंय। प्रत्येक दिवशी आम्ही त्या स्ट्रॉंग रूमला आमचे काही कार्यकर्ते, आमचे सहकारी या ठिकाणी 24 तास पाहण्यात येत आहे। पण काल 8:22 म्हणजे 8:15 दरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्या गेटच्या आत आला। ज्या ठिकाणी पोलिसाचा पार आहे, CRPFचा पार आहे, आर्मीचा पार आहे, त्या ठिकाणी येऊन ज्या बाजूला मेन गेट आहे त्या बाजूला एक डिव्हाइस ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी मोबाईल काढून काही छेडछाड करण्याचं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर त्याच्याकडून देण्यात आलेले आहे। त्यामुळे ही बाब सुद्धा एक शंकास्पद बाब आहे आमच्या दृष्टीने।